पहिली बातमी अशी आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपवर जोरदार घणाघात केला। लवकरच बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार आणि काळजीवाहू विरोधकांचा अंत होणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। 25 वर्ष युतीत सडली पण यावर ठाम असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले। भाजपनं हिंदुत्वाचं कातडं पांघरल्याचं लक्षात आल्याचा टोला त्यांनी लगावला आणि जेव्हा भाजपचं डिपॉझिट जप्त व्हायचं तेव्हा शिवसेनेसोबत युती केली होती याची आठवण करून त्यांनी दिली आहे। तर गुलामासारखं वागवण्याचं भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलंय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि शिवाय चोरून शपथ घेतली नाही असा टोलाही त्यांनी लगावला। सुद्धा साधारणतः दिवाळीच्या सुमारास मी ठरवत होतो की राज्यभर फिरायचं, आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं, संवाद साधायचा आणि थोडं माझं मानेचं दुखणं उपटलं आणि त्याची शस्त्रक्रिया करावी लागली। त्यातनं बाहेर पडतोय, गाडं आता रुळावर आलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छामुळे आणि प्रेमामुळेच हे शक्य झालेलं आहे। ते ठरवतो न ठरवतो तेवढ्यात तिसरी लाट आली। शेवटी लाटा मागून लाटा कोरोनाच्या येऊ शकतात आणि ते येत आहेत, तर आपली शिवसेनेची लाट सुद्धा आपल्याला आपण का आणू शकत नाही। तिकडे हिंदुत्ववाद्यांची युती, सत्ता पाहिजे म्हणून तिकडे मेहबूबा मुफ्तीची युती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारची युती, सत्ता पाहिजे म्हणून ज्या वेळेला मोदी हटाव या एका वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूची युती, हे आपलं हिंदुत्व नाही। अगदी आता जरी म्हटलं तरी आम्ही जेव्हा म्हणतो की समान नागरी कायदा पाहिजे म्हणजे काय, एक देश, ते काय म्हणायचे ना, एक निशाण, एक विधान, एक हे एक ते, तर कुठे आता हिंदुत्व म्हणून काही राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी, पण मतं पाहिजेत म्हणून तिकडे त्या गोवंश हत्या बंदीचं नामोनिशाण नाही, हे हिंदुत्व असू शकत नाही। ते आज संजय आपण जे बोललात की जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या काळजीवाहू विरोधकांना ते तेज मी भगवायचं दाखवणार आहे। जसं काळजीवाहू सरकार असतं तसं काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे। त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाहीये। हे काळजीवाहू विरोधक हे कोणी एकेकाळी आपले मित्र होते, हे नाही म्हटलं तरी आपले दुःख आहे। याचं कारण आपण त्यांना पोचलं, हो पोचलंच। आणि मी मागे एकदा बोललो होतो, मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात, की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली, तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे। मी त्या मतावर ठाम आहे। आम्ही काय करतो, अनेकदा आपल्यावरती टीका होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं। आम्ही हिंदुत्व नाही सोडलं। मी पुन्हा एकदा सांगतो, जे मी अयोध्येत हा प्रश्न मला विचारला होता आणि मी बोललो होतो की आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही। हिंदुत्व आम्ही कधी सोडू शकत नाही, सोडणार नाही। आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सुटलेलं नाही। भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्रिवार नाही, कदापि नाही, कारण त्यांचं हिंदुत्व हे दिसतंय। ते मध्यंतरी त्यांचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपल्याला ती टीका करून गेले। आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा। ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेलं आहे। एकट्याने लढायची आमची तयारी आहे। शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही शंड नाहीत। आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू, पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत। आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही। हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा, मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय आहोत ते।